रथाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जयंतीच्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे संचालक आदरणीय कोकरे सर, आदरणीय देखे सर, विचारपीठावरील सर्व सन्मान आणि गेल्या 1 तासापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं सर्वजण जमलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे इथं मोठ्या संख्येनं जमलेले मावळे असे शांत काय ते मागाशी आल्यापासून मला प्रश्न पडला. देठे सरांनी आल्या गुलाबाचं फूल दिलं. मी सरांना म्हणलं 14 तारीख परवा दिवशी झाली. सगळे मावळे असे हसायलेले म्हटलं बहुतेक 14 तारखेचं यश बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं आणि अपयश सुद्धा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर सुद्धा. अशा सगळ्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. इथं तुमचं काम झालंय का सगळ्यांचं? या सगळे समोर बसा. सगळ्यांना बरं चला, बरं झालं तुमचं काम आता. चला पाठीमागे जेवढे उभारले सगळ्यांनी खाली बसून घ्या, नाही समोर बसून घ्या. मला काय तुमचे नाव सगळ्यांचे माहित नाहीत ना, तर नाव सांगितलं असतं. सगळ्यांनी जोरात घोषणा द्या. घोषणा सगळ्या थांब जरा थोडं. उदय शेट्टी कंट्रोल. छत्रपती शिवाजी महाराज की. सर आवाज आला नाही ना तेवढा? देठे सर म्हणतात आवाज नाही आला. आवाज कसा आला पाहिजे? सगळ्या कॅम्पस मध्ये जे कोणी बाहेर उभा असतील ते सुद्धा इथं सभागृहात आले पाहिजेत. असा आवाज आपला असला पाहिजे. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. आता वाटायला आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विचारांचा जागर करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहेत. आज 2024 आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगामध्ये आपण सर्वजण जगतोय. 2Gचं 3G झालं, 3Gचं 4G झालं आणि आता 4Gचं 5G झालं. तरी देखील 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं नेटवर्क काय होतं हे जाणून घ्यायची आवश्यकता आपल्याला आजही आठवावी लागते. असं काय शिवाजी महाराजांचं वेगळेपण होतं? असं काय या राजाने एक वेगळा इतिहास रचला होता? असं काय या राजाने पारतंत्र्याच्या सगळ्या या अंधारामध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली होती? असं काय या राजाने केलं होतं? म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा
शिवाजी महाराजांच्या नावानं आजही 19 फेब्रुवारीला जगातल्या निम्म्याहून जास्त देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. याचं काय कारण असेल? इथं बसलेला तुम्हाला मला कुणाला विचारलं सांग तुझ्या खापरपंजेचं नाव काय, तर 2 मिनिट विचार करायला लागते. वंशावळ डोक्यात आणावी लागते. आजचं ते नाव होतं, मग खापरपंजेचं काय असेल? पण आजही सांग स्वराज्य कोणी निर्माण केलं? लगेच आपसूक तोंडात येतं छत्रपती शिवाजी महाराज. सांग स्वराज्याची संकल्पना कोणी मांडली? लगेच आपल्या आपसूक डोक्यात येतं महासाहेब जिजाऊ. सांग स्वराज्यासाठी कोणी खर्च पडलं? लगेच आपल्याला सांगावं लागतं तानाजी बाजी, यसाजी, संताजी, धनाजी. या सगळ्यांची नावं घ्यावी लागतात का? यांनी या सगळ्या पारतंत्र्याच्या अंधारामध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि स्वातंत्र्याची ठिणगी पेटवून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पारतंत्र्याचा अंधार होता, या सगळ्या पारतंत्र्याच्या अंधारामध्ये स्वराज्य नावाची एक ठिणगी पेटवली आणि त्या स्वराज्य नावाच्या एका ठिणगीनं इथला प्रत्येक माणूस, इथला प्रत्येक व्यक्ती मरायला तयार झाला. विचार होता स्वराज्याचा. उदाहरण घ्या, तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेला एक योद्धा, जो शिवाजी महाराजांना म्हणतो महाराज माझ्या रायबाचं लग्न आहे महाराज आणि तुम्ही आलं पाहिजे. ही माझी नाही सगळ्या उमरटकरांची इच्छा आहे महाराज. शिवाजी महाराज म्हटल्या रायबा होय खरे मला यायचं होतं रे, पण मोहीम काढली. कोणची मोहीम राजा? सिंहगडाची. कोणती मोहीम? तर स्वराज्यामध्ये एक गड आपल्याला आणायचा. त्यावेळेला तो म्हटला राजा माझ्या पोराचं लग्न कॅन्सल करतो, पण मी ती मोहीम हाती घेतो, कारण तुम्ही असलं पाहिजे. तुम्ही जगलात तरी स्वराज्य वाढेल, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज. तुम्ही असणं. रायबाच्या लग्नाला आलेला तानाजी जो घर जिंकायला गेला तो परत आलाच नाही. महाराज त्याला म्हणले होते भाऊ कॅबिनेट मध्ये घेतो, असं काय म्हणले होते का? ह्या मंत्रिमंडळ विस्तारात तुझा नंबर आहे, तू एकदा जाऊन ये तिकडं. असं काय झालं का? औरंगजेबनं कैद केलं शिवाजी महाराजांना. आता सुटका कशी करायची? या आग्र्याच्या सगळ्या त्या ठिकाणी कैद केल्यानंतर सुटका नेमकी कशी करायची हा विचार सगळ्यांच्या मनामध्ये होता. मग तिथं म्हटले मदारी मेहतर म्हटलं महाराज मी झोपतो तुमच्या ठिकाणी. मदारी मेहतर झोपणार होता, याचा अर्थ तो कायमचा संपणार होता हे मदारी मेहतरला माहित होतं. मदारी मेहतर सांगतो महाराज तुम्ही निघून जावा, का तर तुम्ही जगला पाहिजे. लाख मेला तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज हा मदारी मेहतर 100 मदारी मेहतर तयार होतील, पण एक शिवाजी परत होणे नाही महाराज. तुम्ही असलं पाहिजे. शिवाजी महाराज त्याला म्हणले नव्हते की तुला मग पुढच्या वेळेस शिवजयंतीचा अध्यक्ष करतो. असं काय म्हणले होते का? आश्वासन दिलं का शिवाजी महाराजांनी? काही आश्वासन नाही. राजानं कधीच कुणाला काही आश्वासन दिली नसताना सुद्धा प्रत्येकाला वाटायचं की हे राज्य आपलं आहे, हे राज्य आपलं ना. स्वराज्य म्हणजे काय? स्व माझं राज्य, स्वराज्य माझं राज्य. मग माझं राज्य आहे ना, मी झगडलं पाहिजे. एकटा शिवाजीराजा झगडतोय एवढंच नाही, तर ही माझी देखील जबाबदारी आहे. मी सुद्धा याच्यामध्ये उतरलं पाहिजे, मी सुद्धा या स्वराज्याच्या मोहिमेमध्ये लागलं पाहिजे. आणि हे स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार मांडलाय, त्या विचारावरती स्वराज्य वाढलं पाहिजे हा एकमेव उद्देश सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर, विचाराखातर इथला प्रत्येक व्यक्ती, इथला प्रत्येक सहकारी खर्ची पडला, पण स्वराज्य वाढलं पाहिजे ही भावना त्याच्या मनामध्ये होती. त्याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी माणसं जोडली होती, ती माणसं विचारानं जोडली होती. आणि विचारानं जोडलेली माणसं हे कधीच त्या ठिकाणी बैमान होत नसतात, हे शिवकाळ आपल्याला सांगतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला बैमान झालेला एक तरी सरदार तुम्हाला आठवतो?
विचारानं जोडलं होतं. 8 वर्षाचं पोरग होतं. 8 वर्षाचं पोरग शेताच्या कडेला उभं होतं. शेतातलं काम सुरू होतं. 4-5 अनोळखी घोडेस्वार त्या ठिकाणी चालायला लागले. 4-5 अनोळखी घोडेस्वार त्या ठिकाणी बघून तो थबकलं. 8-10 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग. त्याला डोकं आश्चर्य वाटलं, अरे हे 8 लोक कोण आहेत? मुघल तर नसतील, आदिलशाहचे हेर तर नसतील, शत्रूच्या सैन्यातले कोणी गुप्तहेर तर नसतील, आपल्या स्वराज्यात आल्यात. आपण विचारलं पाहिजे. ते 8 वर्षाचं पोरग त्या 4-5 घोडेस्वाराच्या पुढे आडवं गेलं. त्यांना थांबायला सांगितलं, थांबा. त्या घोडेस्वारांना आश्चर्य वाटलं. 8 वर्षाचं पोरग घोड्यासमोर नीट दिसतही नव्हतं. नीटसं दिसणारं पोरग ज्यावेळेस त्यांना सांगायला लागलं की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठे जाताय, त्यातला एक जण म्हणाला, एवढी चौकशी कशासाठी करतो? अरे आमचं राज्य आहे, स्वराज्य आहे. स्वराज्यात कोण आला, कोण गेला, कोण काय करतोय, स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला माहीत असलं पाहिजे. प्रत्येकाला त्याची जाणीव असली पाहिजे. प्रत्येकाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. कोण आहात तुम्ही, कुठून आलात, कशासाठी आलात? त्या घोडेस्वारांना मोठं आश्चर्य वाटलं की 8-10 वर्षाचं पोरग आहे. 8-10 वर्षाचा या पोराच्या मनामध्ये एवढे प्रश्न का पडावेत? त्या घोडेस्वारांनी त्याचं आणखी चेष्टा करण्याचा विचार केला की त्याच्या नेमकं मनात काय. त्या घोडेस्वार पुढे चालायला लागले आणि पुढे चालणाऱ्या त्या घोडेस्वाराकडे बघून त्या 8-10 वर्षाचं पोरग परत हातात काठी घेऊन पुढे गेला. सांगायला लागला, खबरदार, खबरदार, जर टाच मारून याल पुढे चिंध्या उडवील राय राय एवढ्या. पाऊल जरी पुढे टाकला तर चिंध्या तुमच्या राईच्या कणासारख्या करून टाकेल. त्या 8 वर्षाच्या पोराकडे बघून त्या घोडेस्वारांना प्रचंड आश्चर्य वाटलं. आणि त्या 4 घोडेस्वारापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज त्या घोडेवर आहेत ते शेतकऱ्याच्या पोराला माहीतच नव्हतं. त्याला विचारलं, अरे तू शिवाजीराजाला कधी बघितलंस का? ते म्हणलं नाही. मग नाही, माझा बाप शिवाजीराजाच्या सैन्यामध्ये लढतोय, माझा चुलता शिवाजीराजाच्या सैन्यामध्ये लढतोय, ते सगळे तिकडे आहेत, आई आणि मी इथं आहे, माझी माय तिकडे कामाला आहे. मला वाटलं की अरे आपला बाप लढतोय, चुलता लढतोय, सगळं कुटुंब तिकडे स्वराज्यासाठी लढताय. तर भले मी रणांगणात जाऊ शकत नसेल, पण या माझ्या शेताच्या बांधावून सुद्धा स्वराज्याची चाकरी करू शकतो, स्वराज्यासाठी कार्य करू शकतो. ही भावना त्या 8 वर्षाच्या पोराच्या मनामध्ये आली का? स्वराज्याचा विचार. स्वराज्याचा विचार आणि स्वराज्य नेमकं उभं तरी कसं राहिलं? असं काय घडलं होतं की स्वराज्याची संकल्पना जिजाऊंना मांडावी लागली? असं काय हे सगळं घडल्याच्या नंतर स्वराज्य उभा करण्याची वेळ आली? जिजाऊंनी शिवरायांना ज्या पद्धतीने घडवलं, जिजाऊ स्वराज्य घडवत असताना शिवाजीराजाला सांगतात, राजे तुम्हाला रयतेचं राज्य उभा करायचं, तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य उभं करायचं, तुम्हाला इथं एका जातीचा धर्माचं राज्य नाही तर मानवतेच्या विचाराचं राज्य निर्माण करायचं. शिवराजे तुम्हाला माणसं जोडावी लागतील. माणसं जोडत असताना त्यांना सन्मान द्यावा लागेल, त्यांचा आदर करावा लागेल, त्यांचा सन्मान करून, त्यांचा आदर करून त्यांना संघटित करावा लागेल आणि संघटित करून त्यांना स्वराज्याच्या कामासाठी, स्वराज्य उभा करण्यासाठी जबाबदारी द्यावी लागेल. जिजाऊ सांगतात की तुम्हाला इथल्या प्रत्येक मावळ्याला सन्मान द्यावा लागेल. तुम्ही एक बारकाईने निरीक्षण केलंय का? स्वराज्यातल्या कोणत्याही मावळ्याचं नाव तुम्ही बघा, प्रत्येकाच्या नावाच्या शेवटी एक कॉमन आहे. काय कॉमन आहे? अरे आवाज कसा आला पाहिजे तुमचा? ताना, येसा, संता, धना. प्रत्येकाच्या नावाच्या शेवटी जी एका या तानाजी आलात, मुघलांच्या, आदिलशाहीच्या या सगळ्या निजामाच्या सैन्यामध्ये 12 खोऱ्यातील
या सगळ्या लोकांना सन्मानच मिळत नव्हता. जिजाऊ म्हटल्या तुम्हाला शिवाजीराजे स्वराज्य निर्माण करायचंय, स्वराज्य उभा करायचंय, स्वराज्य वाढवायचंय, तर तुम्ही इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे. म्हणून स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याच्या नावाच्या शेवटी जी, तानाजी, येसाजी, संताजी, धनाजी, नेताजी आदरयुक्त सन्मान दिला. प्रत्येकाला वाटायला लागला अरे आपल्याकडे जर कोणी बघतच नव्हतं तर हा राजा आपल्याला आदरानं बोलतोय, आदरानं जवळ करतोय, इथल्या जातीय संस्थेला, इथल्या धर्म संस्थेला आव्हान देतोय. प्रत्येकाला शिवाजी राजा आपला जवळचा राजा वाटायला लागला. म्हणून स्वराज्याची मुहूर्तमेढ जिजाऊंनी रवली. आणि ती मुहूर्तमेढ रवत असताना जिजाऊंनी त्यांना परत सांगितलं की आता ही सगळी जमवलेली माणसांना काम द्या. यांना स्वराज्याच्या या संकल्पनेमध्ये जोडा. सिव्हिल मध्ये कोण कोण येत? सिव्हिल ब्रांचला अरे लाजायचं नाही. सिव्हिल म्हणजे स्वराज्यामध्ये हिरोजी इंदलकरांनी बांधलेला रायगड आजही दिसतो आपल्याला. सिव्हिल ब्रांच काय असे काय ताट मानेने हात वर करा. कोण कोण आहे इथं? टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी जोरात. मेकॅनिकल बद्दल मी बोलणार नाही, कारण त्यांचंही योगदान आहेच. एक तुम्हाला एक का हात वर करायला सांगितलं सांगा बरं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हटले होते की शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे. कोणासाठी झाला पाहिजे? शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये हिरोजी इंदलकरांना रायगड बांधण्याची जबाबदारी दिली. हिरोजी इंदलकर त्यावेळेसचे कोण? रायगडाचा दगड तरी हलतोय का आज? दगड तरी. आपण आज शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व सिव्हिल इंजिनियरनी संकल्प केला पाहिजे की मला तो हिरोजी इंदलकर व्हायचंय. गुत्तेदारी जरी गेलं काहीतरी सांगताय म्हणून पैसे कधी कमवायचे? हिरोजी इंदलकर व्हायचंय का? तर शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली. आज रायगडाच्या पैठ्याला शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रायगड सगळा उभा राहिला, राज्याभिषेक झाला, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विचारलं बोला हिरोजी काय पाहिजे तुम्हाला? सांगा काय पाहिजे? हिरोजी इंदलकर त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे सर्व काही मागू शकत होते, सर्व काही. हिरोजी इंदलकरांनी शिवाजी महाराजांकडे एमएलसी मागितली नाही, शिवजयंतीचं अध्यक्षपद मागितलं नाही, राज्यसभा मागितली नाही, ईडीची नोटीस वापस लावा म्हणले नाहीत, गुवाहाटीला घेऊन जा म्हणले नाहीत. हिरोजी इंदलकर सांगतात महाराज भले या रायगड मी बांधण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं असेल, पण एक सोपं साधं मला फक्त तुमच्याकडे मागायचंय. काय? तर त्या रायगडाच्या पायरीला फक्त एक माझं नाव द्या. 350-400 वर्ष झाली तुमचा सिव्हिल इंजिनियर हिरोजी इंदलकर आज देशाच्या लक्षात आहे. आजही रायगडावर गेलात तर पहिलं पायरीचं नाव आपल्याला हिरोजी इंदलकरांचंच वाचावं लागतं. कॉन्क्रीट काम ज्या वेळेला आपण करतो तो स्वराज्याचा विचार होता, त्याच्यामुळं हे सगळं घडलं. अनेकांनी शिवरायांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये शिवाजी महाराज सादर करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान असा इतिहास महाराष्ट्रातल्या नंतरच्या काळामध्ये दाबला गेला. तो इतिहास नाहीसा करण्याचे प्रयत्न झाले. रायगड जळला, रायगड जळून स्वराज्याचा इतिहास संपला पाहिजे ही भावना इथे निर्माण झाली. शिवाजी महाराजांचं स्मारक रायगडावर अध्वस्त पडलं. रायगडावर शिवाजी महाराजांच्या पाऊल खुणा मिटल्या पाहिजेत. शिवाजी राजा संपला पाहिजे, त्यांच्या विचार
महात्मा फुले नावाचा एक थोर महात्मा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मला, जो रायगडावरती गेला, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जगातली जयंती सुरू केली. त्याचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. एवढं सोपं नव्हतं. रायगडावरती महात्मा फुले गेले. रायगडावरची ती सर्व समाधी बघितली. सगळे अध्वस्त झालेली ती समाधी, सगळी झाडे झुडपं त्या ठिकाणी पसरलेली. शिवाजी महाराज होते का नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली त्या रायगडावर. महात्मा फुलेंनी हातात कुऱ्हाड घेतली. सगळ्या रायगडावरची ती झाडं झुडपं तोडायला सुरुवात केली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस काम सुरू राहिलं. 4 दिवसामध्ये महात्मा फुलेंनी ती सगळी समाधी स्वच्छ केली. सगळे लाकडं बाजूला केली. झाडं झुडपं जे तिथं होते ते सर्व नव्हत्याच केलं. सगळी समाधी धुवून घेतली आणि सगळी समाधी धुवून घेतल्याच्या नंतर त्या समाधीवर पुष्प अर्पण केले. आणि ते पुष्प अर्पण केल्यानंतर जगातली पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये सुरू केली. शिवजयंती सुरू करून महात्मा फुले थांबले नाहीत. त्यांच्या मनामध्ये विचार होता की हा एकमेव राजा आहे की ज्यानं इथं जनतेचं रयतेचं राज्य उभा केलं होतं. ते स्वराज्याचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. महात्मा फुले रायगडावरून खाली आले आणि खाली आल्यानंतर जगातला पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती लिहिला. मासा पाणी खेळे कोण गुरु त्याचा, पोवाडा गातो राजे शिवा छत्रपतींचा. बरेच जण म्हणायचे शिवाजी महाराजांचे गुरु अमुक तमुक. महात्मा फुलेंनी त्याच वेळी सांगितलं की शिवाजी महाराजांचे पहिले गुरु मासाहेब जिजाऊ, आध्यात्मिक गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. हे त्याच वेळेस महात्मा फुलेंनी क्लिअर केलं. तो पोवाडा भारताच्या बाहेर रशियामध्ये जाऊन पहिल्यांदा कुणी गायला असेल तर त्या महान व्यक्तीचं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. शिवाजी महाराजांच्या वरती पहिलं इंग्रजी पुस्तक अर्जुनराव, मराठी पुस्तक अर्जुनराव केळुस्कर गुरुजींनी लिहिलं. शिवाजी महाराजांवरती साहित्य उपलब्ध नव्हतं. महात्मा फुलेंनी सुरू केली ती चळवळ. महात्मा फुलेंनी चळवळ सुरू केली. सांगितलं अरे हा राजा आपला होता, ज्यानं स्वराज्याचा विचार मांडला होता, साहित्य निर्मिती झाली पाहिजे. अर्जुनराव केळुस्कर गुरुजींनी पहिलं शिवाजी महाराजांच्या वरती पुस्तक लिहिलं. ते पुस्तक इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं. आता ते पुस्तक देश विदेशामध्ये पोहोचवायचं होतं. अर्जुनराव केळुस्कर गुरुजींवरती प्रचंड कर्जाचा डोंगर त्या पुस्तकामुळे झाला. आता ते पुस्तक प्रकाशितच होईल का नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. त्यावेळेला अर्जुनराव केळुस्कर गुरुजींनी सगळ्या संस्थानिकांना पत्र पाठवली आणि सगळ्यांना सांगितलं अरे ज्यामुळं तुम्ही संस्थानिक झालात, ज्यांच्यामुळे तुम्हाला सुभेदारकी मिळाली, कुणाला मनसबदार केलं, कुणाला सरदार केलं, त्या शिवाजी राजाच्या वरती पुस्तक लिहितोय. मला आर्थिक मदत करा. महाराष्ट्रातल्या एकाही संस्थानिकांनी मदत केली नाही. अर्जुनराव केळुस्कर गुरुजींनी इंदोरचे तत्कालीन राजे तुकोजीराव होळकर तृतीय यांना पत्र लिहिलं. तुकोजीराव होळकर तृतीय यांनी त्यावेळेस 25,000 रुपये खर्च केले आणि भारतातलं पहिलं शिवाजी महाराजांच्या वरती इंग्रजी पुस्तक प्रकाशित करण्याचं काम तुकोजीराव होळकरांनी त्यावेळेस केलं. फक्त प्रकाशित करूनच थांबले नाहीत तर ते पुस्तक देश विदेशाच्या लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचला पाहिजे. त्यासाठी त्या सगळ्या प्रती विकत घेऊन जगातल्या प्रत्येक लायब्ररीमध्ये पुस्तक पोहोचविण्याचं काम तुकोजीराव होळकर तृतीय जे अहिल्यादेवींचे वंशज होते. रायगडावरती आज या मला शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतं. हे स्मारक बांधण्यासाठी स्मारक समिती स्थापन झाली.
निधी गोळा होत नव्हता ही बातमी इंदोरच्या होळकरांना ज्यावेळेस समजली, शिवाजी महाराजांचं रायगडावरती स्मारक उभा करण्याची सगळी मदत 5 लाख रुपये त्या काळात खर्च करून रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांचं दिमाखदार स्मारक त्या ठिकाणी होळकरांनी बांधलं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांना गुरु मानलं महात्मा फुलेंनी, महात्मा फुलेंना गुरु मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी. म्हणून सांगितलं जग बदल घालून घावं सांगून गेले मज काय भीमराव. सगळे ताट हात वरून जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव. वामन दादा शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहितात, शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाद, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे मी नाही, वामनदादा लिहितात. आम्हाला त्यांची जर तुम्ही पत्र वाचली तर शिवाजी महाराज त्या पत्रामध्ये लिहितात की एखाद्या ठिकाणी तुमचा तळ पडेल, एखाद्या ठिकाणी तुमचं आक्रमण होईल, तर कोणत्याही धर्माचा जर धर्मग्रंथ असेल तर तो आदरानं उचला आणि त्या धर्माच्या सैन्याच्या हातामध्ये द्या. आपली लढाई धर्माच्या विरोधात नाही, आपली लढाई विचारांच्या विरोधामध्ये, परकीयांच्या विरोधामध्ये, हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं. म्हणून वामनदादांनी लिहिलं, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाद, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. मी सांगतो, अरे मी माझ्यासाठी नाही टाळ्या वाजव म्हणलं, तुम्ही ऐकूनच घेतलं नाही. 5G मध्ये आपल्याला क्विक हाय टाकायची सवय लागली, तसं ते हात. शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाण. टाळीचा आवाज कसा आला पाहिजे, वरचे काय हात नाहीत करा तुम्हाला. शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान, असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान. अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया. टाळी जोरात. काळ्या राणी तळपत होतं जिच्या रूपाचं उन्हा. जोरात. काळ्या राणी तळपत होतं जिच्या रूपाचं उन्हा. अशी देखणी होती एक सुभेदाराची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. वामनदादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहितात, शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत. यार चहाची एवढी सोय करू नका त्यांची, राहू दे वाटणूक चहा, चहाच पीत बसतील ना. खरंय ना. नाही यांना ग्लास देताना चहाच दे. तुम्हाला सगळंच उशिरा कळतं. इंजिनिअरिंगचे लोक विद्यार्थी तर फार फास्ट असतात. तर हे वामनदादा शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहितात की शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाद, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे वामनदादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिले. वामनदादा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल लिहितात.
काय लिहितात? बा भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. ए चष्मा, अरे 14 तारीख संपली राजा. मी समजू शकतो, पण तू हेही समजून घे की बाकीचे बघायले आहेत. सखे ग साजणे हे इथं नको, आता बाहेर गेल्यावर कर. हे नांदेड आहे. येऊ लातूरला काय असतं? लातूरचं कोण आहे? लातूरचं काय करला? बीडचं कोण आहे रे? बीडचं ए काय करलास? आपण सगळे मराठवाड्याचे. कारण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे ते सगळं सहन केलेलं आपण, त्याच्यामुळे ते आवाज वगैरे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण एक बारकाईने विचार करा. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एक आज्ञापत्र काढलं होतं. त्या आज्ञापत्रामध्ये काय होतं? सर्वांस पोटास लावणे. पोटास लावणे म्हणजे काय? एवढंच का? शिवाजी महाराजांचं आपली अडचण काय झाली? आपण ते तलवार, ढाल, रक्त, चिळकांड्या, धुरळा, फुकुटा हाच इतिहास बघितला. पण शिवाजी महाराजांचा त्याच्या पुढचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना त्या काळामध्ये आज्ञापत्रामध्ये सांगितलं सर्वांस पोटास लावणे. रायगडावरती त्यावेळेस बाजारपेठ उभी केली. परराष्ट्रामध्ये जहाजं पाठवली. हे त्या अगोदर महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं, देशात कधी घडलं नव्हतं. म्हणून आजही तुम्ही जर नौदलामध्ये गेलात तर तिथं पहिलं हेडिंग आहे, भारतीय नौदल आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व करा. 26/11चा हल्ला महाराष्ट्रावर झाला. कसा, कोणत्या मार्गाने आलता? समुद्री मार्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये हे सांगितलं होतं की महाराष्ट्राला धोका समुद्रातून आहे. म्हणून जर स्वराज्य उभा करायचा असेल तर पहिलं आरमार आपलं तिथं असलं पाहिजे. दर्या सारंग नावाचा सरदार त्या आरमाराचा प्रमुख केला. आज भारतीय नौदलाच्या आरमारावर या जगातले 125 विद्यापीठ PhD करतात. PhD ते विषय 125 विद्यापीठांमध्ये भारतीय आरमार. शिवाजी महाराजांनी तिथं सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही, पण त्याच दर्यामध्ये, त्याच सागरामध्ये आपलाही किल्ला असला पाहिजे. म्हणून त्याच ठिकाणी दुसरा अगदी हुबेहूब सिंधुदुर्ग सारखा दिसणारा किल्ला शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला. तो आजही लाठ्यांच्या त्या माऱ्यामध्ये सुद्धा त्याचा एक कण सुद्धा वाळूचा निघाला नाही. हे शिवकाळातलं सगळ्यात मोठं यश आहे. आपल्याकडे एक गुप्तहेर खातं असतं पोलीस विभागामध्ये, त्याला आपण IB म्हणतो सर, बरोबर ना?
यार चहा देऊ नको रे बाळा तू. काय डिस्टर्बन्स होत ते पोरं चहा काय तू आणलंस काय माहिती पण ते चर्चाच करायला लागले. चहा देऊ नको ना नंतर पाच ना सगळ्यांना. तर जे आयबी जे आहे गुप्तहेर संघटना जी आहे हे आजही त्यांना बहिर्जी नाईक स्वराज्यातला गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नायकाची स्ट्रॅटेजी अजूनही यांना समजली नाही. एवढंच काय तर इराणची एक संस्था भारतामध्ये आली आणि भारतामध्ये येऊन त्यांनी एकच अभ्यास केला तो कोण बहिर्जी नाईक स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेला. ती संघटना अनेक वर्ष अभ्यास केला पण त्यांना शेवटी तितक्या खोलपर्यंत गेले परंतु त्यांना शेवटपर्यंतही समजलं नाही की बहिर्जी नायकांनी स्वराज्यामध्ये गुप्तहेर म्हणून जी पॉलिसी राबवली ज्या टॅक्टिक्स राबवल्या त्या आजपर्यंत उलगडता आल्या नाहीत. शिवाजी महाराज सुरतेला गेले. शिवाजी महाराज सुरतेला गेल्याच्या दिवशी सुरतेतल्या लोकांना माहित झालं की कोणतरी शिवाजीराजे आलेत. इतकं बारीक शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट होतं. इतकं बारीक आपण हे बघितलं पाहिजे. हे जर आपण बघितलं नाही चष्मा कंट्रोल उदय कंट्रोल. तुझं अपयश मी समजू शकतो बाळा. मी तुझ्यातलाच आहे पण थोडं भावनेला आवर असं येण्यासारखं करू नको नाहीतर मी सगळ्यांसमोर तुझं नाव विचारून परत बघ बरं मग सगळे तुला बाहेर गेल्यानंतर काय म्हणतील येऊ म्हणतील बघ. तुझी इच्छा आहे का तुला काय युआरला वगैरे उभं राहायचंय का जीएस ला वगैरे काही निवडणुका बंद आहेत ना. ते निवडणुका सर बंद होऊन एवढं नुकसान झालंय ना खरंच ना. पूर्वी बघा मराठवाड्यातून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब विद्यार्थी चळवळीतून पुढे गेले. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब विद्यार्थी चळवळीतून पुढे गेले. स्वर्गीय लोकनेते शंकररावजी चव्हाण साहेब विद्यार्थी चळवळीतून पुढे गेले. लोकनेते आर आबा विद्यार्थी चळवळीतून पुढे गेले. आता हे विद्यार्थी चळवळी बंद झाल्यात आणि रेडीमेड माल यायला लागला सगळा आणि चळवळीतले नेते संपण्याची प्रक्रिया बंद झाली. हा आपला काय आजचा भाग नाही पण एक विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगितलं की बहिर्जी नायकांच्या त्या गुप्तहेर टॅक्टिक्स हे आजही आम्हाला समजत नाहीत. म्हणजे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट सुरतेची लूट ज्या वेळेला करायचं होतं इतकं सूक्ष्म त्यांचं मॅनेजमेंट होतं की किती मैलावर कोणती घोडी बदलायची. घोडा थकायचा पण महाराज थकत नव्हते. किती मैलावर दुसरं लोक सोबत घ्यायचे हे ठरलेलं होतं. नॉन स्टॉप त्यावेळेला काही समृद्धी महामार्ग नव्हता काहीच नव्हतं. त्यावेळेस महाराज सुरतेला गेले. सुरत त्यावेळेस महाराजांनी लुटली नव्हे स्वराज्यामध्ये धन स्वराज्याची कामी आणलं. ते असंच नाही आलं तर त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं मॅनेजमेंटचा भाग आहे. म्हणून अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये MBA फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना एक सेपरेट विषय आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. कुठंच नाही. हात वर करून सांगा बरं कुठं धडा आहे कुठं विषय शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटवर. दोघं तिघच हुशार बाकीचे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जाऊ द्या.
अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती MBAच्या पोरांना शिकवलं जातं. शिवाजी महाराज, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. अमेरिकेमध्ये, भारतात ते शिकवत जात नाही. ही व्यवस्था आहे. हे दुर्दैव आहे. शिवाजी महाराज सगळ्यात आजही आम्हाला का आठवावे लागतं त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगू. शाहिस्ते खानाची बोटं छेटलेली सगळ्यांना माहिती आहेत. पण आपल्याला अर्धच माहिती आहे. त्याच्या पुढेही एक इतिहास दडलेला आहे. 1000 फौजेनिशी शिवाजी महाराज लाल महालामध्ये घुसले. शिवाजी महाराज लाल महालामध्ये घुसल्याच्या नंतर ज्या रणनीती आखली होती, ज्या पद्धतीनं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं, ते सगळं यशस्वी करत शाहिस्ते खानाच्या त्या महालामध्ये शिवाजी महाराज घुसले. तत्पूर्वी शाहिस्ते खानाचा जो मुलगा होता तो मुलगा कापून काढला. शाहिस्ते खानाला बातमी पोहोचली की शिवाजी राजा आलाय, मुलगाही मेलाय. शाहिस्ते खान त्या खिडकीतून उडी मारून पळायला लागला. शिवाजी महाराजांनी वार केला, बोट 3 बोटं कापली, रक्ताची धार लागली आणि सगळा कल्लोळ माजला. शिवाजी महाराज तिथून निघून गेले. ती 3 बोटं हातामध्ये रक्ताची धार सुरू असताना त्याला सांगितलं की तुझा मुलगाही मारला गेलाय, सैन्यही मारलं गेलंय. आणि या सगळ्या मुलगा मेल्याच्या दुःखामध्ये असणारा शाहिस्ता खान, त्याच्याकडे त्याची एक बहीण धावत धावत आली. आणि ते धावत आल्याच्या नंतर तिनं एकच सांगितलं, भाईजान मेरी बेटी गायब आहे. आणि माझा संशय आहे की शिवाजीच्या लोकांनी या पोरीला घेऊन गेलेत. त्यांनी नेलं असेल. हाताची 3 बोटं कापलेला शाहिस्ते खान, रक्ताची धार लागली, दुःखात डोंगर कोसळलेला पोरगा गेलाय. तो त्या सगळ्या दुःखाच्या प्रसंगात हाताची बोटं दाबत सांगायला लागला, घाबरू नकोस. जर शिवाजीच्या माणसानं तुझी पोरगी नेली असेल ते तर नेणारच नाहीत, पण जरी नेला असेल तर घाबरू नको. तो शिवाजी राजा तुझ्या पोरीला पोटच्या लेकीप्रमाणे सांभाळ करून तिचा परत तिला पाठवून देईल. घाबरू नकोस. तो शिवाजी राजा तुझ्या पोरीचा पोटच्या लेकीप्रमाणे सन्मान करेल आणि सोबत लोक देऊन काळजीने इकडे पाठवून देईल. तू अजिबात घाबरू नकोस, काळजी करू नकोस. ती नंतर तिथंच त्या हल्ला कल्लोळ मध्ये लपून बसलेली नंतर लोकांना माहित झालं. हा शत्रूला सुद्धा शिवाजी महाराजांच्या वरती एवढा विश्वास होता. भलेही शत्रू म्हणून शिवाजी राजा सगळ्यात क्रूर होता, पण माणूस म्हणून तो तितकाच महान होता हे शत्रूनं सुद्धा मान्य केलं. म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती झाली. म्हणून शिवराय आम्हाला आठवावे लागतात. शिवरायच का आठवावे लागतात तर त्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराज माणूस म्हणून किती सर्वश्रेष्ठ होते. डॉक्टर सुरेंद्र सेन नावाचे इतिहासकार आहेत. ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल एका पुस्तकात लिहितात की शिवाजीचं सैन्य हे मुठभर होतं आणि औरंगजेबाचं सैन्य हे मनभर होतं. मनभर सैन्य असलेला औरंगजेब मुठभर सैन्य असलेल्या शिवाजीला कधी पराभूत करू शकला नाही. त्यांच्या लोकांना फोडू शकला नाही, स्वतःकडे वळवू शकला नाही. याच काय कारण तर तो पुढे लिहितो की शिवाजीच्या सैन्याच्या जेवण करत असताना ज्यावेळेस पंक्ती बसायच्या तर त्या पंक्तीमध्ये कधी जाती धर्माचा भेद नव्हता. सर्वात धर्मशास्त्रानुसारची सर्वोच्च असणारी जात त्याचा माणूस, ते गावगाड्यातला सर्वोच्च कनिष्ठ असलेला माणूस हा एकाच पंक्तीमध्ये जेवायला बसायचा. जातीय व्यवस्थेला आव्हान देणारा
पहिला राजा कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. पण दुर्दैव आपलं की आपण बघा आता सगळे आपण पुढच्या पिढीतले आपण सहसा ते पाळत नाहीत, पण कितीतरी शोकांतिका आहे ना महाराष्ट्राची की शिवाजी महाराज म्हटलं की आमच्या डोक्यात काय येतो? मराठा समाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं काय वाटतं? बौद्ध समाज. अरे पण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक कोण असेल तर डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत. सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञान म्हणजे कोणते? डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यांचं नाव घेतलं की आपण बौद्ध समाज आठवतो. अण्णाभाऊंचं नाव घेतलं मातंग समाज. अरे 1.5 दिवसाची शाळा ज्या अण्णाभाऊ साठेंना लाभली आणि 1.5 दिवसाची शाळा लाभलेल्या त्या माणसाच्या फकीरा नावाच्या कादंबरीवर जगातले 100 विद्यापीठ PhD करण्यासाठी विषय देतात. हे त्या माणसाचं यश आहे. आपण काय म्हणतो ते मातंग समाजातले महात्मा फुले ज्यांनी इथं महिला सगळ्या मुली बसल्यात. आज इथली मुलगी गावातल्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली. जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेपासून ते आयुक्तापर्यंत पोहोचली, केंद्रीय सचिवापर्यंत पोहोचली. ही शिक्षणाची चळवळ ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी राबवली त्या शिक्षणाच्या चळवळीमुळे आधुनिक महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभा राहिली. त्यांचं नाव आपण काढलं काय म्हणतो ते माळी समाजातले. अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेतलं की धनगर समाजातले. पण ज्या अहिल्यादेवी होळकरांनी या जगातल्या सगळ्या लोकांपुढे आदर्श घालून दिला की कुठलाही वारसा नसताना 29 वर्ष पांढऱ्या गादीवर राज्यकारभार, पांढऱ्या घोंगडीवर बसून राज्यकारभार त्यांनी केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये उत्कृष्ट राणी प्रशासक कोण असेल तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं मान्य केलं. आपण त्यांचं लगेच काय म्हणतो धनगर समाजाच्या. मला इथं बसणाऱ्या सगळ्या युवक मित्रांना एक विचारायचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजासाठी केलेलं एक काम दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. आहे का एक तरी काम की जे फक्त मराठा समाजासाठी होतं? आहे का कुणी इथं ज्याला माहिती? महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी एक काम दाखवा मला, एक जे इथल्या माळी समाजासाठी केलं होतं. अहो महात्मा फुलेंचं निधन झालं तर तोच माळी समाजानं सावित्रीबाई फुलेंना त्या चितेजवळ जाऊ दिला नव्हता. असतो माळी समाज म्हणतो महात्मा फुले आमचे आहेत. ज्या अहिल्यादेवी होळकरांना सती जाण्यासाठी इथला सगळा समाज दबाव टाकत होता की बाईने सती गेला पाहिजे, तो धनगर समाज म्हणतो अहिल्यादेवी आमचे आहेत. ज्या शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वकीयांनी विरोध केला तो मराठा समाज म्हणतो शिवाजी महाराज आमचे आहेत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये त्यांचाच एक बांधव निवडणुकीत उभा राहिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, आज तोच बौद्ध समाज म्हणतो बाबासाहेब आमचे आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या वारसदारांना शेवटच्या काळामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य विकून उदरनिर्वाह करावा लागला. आज त्याच मातंग समाजातील लोक म्हणतात अण्णाभाऊ साठे आमचे आहेत. ही किती मोठी शोकांतिका आहे. पण या महाराष्ट्रामध्ये या महापुरुषांचं काम हे एका जातीपुरतं धर्मापुरतं कधीच मर्यादित नव्हतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणीतरी टीव्हीला सांगेल, कुणीतरी हे खत्रे मिळत ते खत्रे मिळत. आपण युवकांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे. जर उद्या कुणी म्हणलं ना की अमुक अमुक जात खत्र्यात आली, धर्म खत्र्यात आला, जो नेता म्हणेल त्या नेत्याला एकच आव्हान करायचं की आम्ही लढायला तयार आहेत, पण तुझं पोरग पुढं आण.
शिवाजी महाराजांच्या या बाबतीत मी का सांगतो का तर जातीच्या धर्माच्या दंगलीमध्ये सगळ्यात मोठा वापर जर कोणाचा होत असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा होतोय. म्हणून दंगलीच्या या लोकशाहीच्या राज्यामध्ये जेव्हा दंगल पेटते तेव्हा दंगल घडविणाऱ्यांचे राजकारण मंगलमय होते. लोकशाहीच्या राज्यामध्ये जेव्हा दंगल पेटते दंगल घडविणाऱ्यांचे राजकारण मंगलमय होते. दंगलीत मेलेल्या मुर्द्यांना जात नसते. दंगलीत मेलेल्या मुर्द्यांना जात नसते तरी त्यांना त्यांच्याच जातीच्या स्मशानभूमीत नेऊन जाळले जाते. दंगलीत मेलेल्या मुर्द्यांना जात नसते पण तरीही त्यांना त्यांच्याच जातीच्या स्मशानभूमीत नेऊन जाळलं जातं. जातीवंत सगळे पुढारी दंगल पेटविणारे तिथं जातीनं हजर असतात. जातीवंत दंगल पेटविणारे जातीचे पुढारी ते हजर असतात. एक मतदार कमी झाला हा त्यांचा शोक असतो आणि दंगल कशी यशस्वी झाली हा रात्रीचा 12 वाजता जोक असतो. हे आपण सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे. युवकांनी शिवाजी महाराज अभ्यासत असताना पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू होता आणि राज्याभिषेक सोहळा सुरू असताना शिवाजी महाराजांचा त्यावेळेला रायगडावरती एक इंग्रज अधिकारी आला आणि तो इंग्रज अधिकारी त्याच्या रोजनिशीमध्ये लिहितो की मी रायगडावरती छत्रपती शिवाजीच्या त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी बघत होतो की त्यांचा पुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराज जर आम्ही गेलो तर आम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचे, जर डच आले तर त्यांच्या भाषेत बोलायचे, जर पोर्तुगाज आले तर त्यांच्या भाषेत संवाद साधायचे. जो कुठल्या प्रांताचा असेल त्याची प्रांतीय भाषा त्या भाषेत संभाजी महाराज त्यांना बोलायचे. तो पुढे लिहितो मी त्याची माहिती घेतली असता तर त्या शिवपुत्र संभाजीला 1 नाही 2 नाही 3 नाही 18 भाषेचं ज्ञान त्या संभाजीराजाला होतं. किती? भाषेचं ज्ञान वयाच्या 32 वर्षाच्या माणसाला मिळाली. 4 संस्कृतचे ग्रंथ लिहिले. जिथं संस्कृत शिकणं हा गुन्हा होता तिथं पहिला आव्हान छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं. 4 संस्कृतचे ग्रंथ लिहिले. 18 भाषा हे त्यांच्या बुद्धिमत्तेचं असणारं प्रतीक आहे. युवकांनी ते लक्षात छत्रपती संभाजी महाराज घेतले पाहिजेत. त्यांचा आदर्श जर डोळ्यापुढे ठेवायचा असेल तर त्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांनी कशा पद्धतीनं डेव्हलप केला असेल याचा विचार करणं खऱ्या अर्थानं शिवजयंतीचं फलित आहे. आपण एकीकडे शिवाजी महाराज ऐकायचे आणि ते अंमलात जर आणायचे नसतील तर त्या शिवजयंतीला त्या ठिकाणी अर्थ नाही. मला हे त्या ठिकाणी असणं जाणीवपूर्वक वाटतं. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना नम्र आव्हान आहे की शिवाजी महाराजांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी केली. ती साजरी करत असताना शिवाजी महाराजांनी जे विचार दिले त्यातला एक जरी विचार आपल्या जीवनामध्ये अंमलात आणला तर मी खोटं सांगत नाही, तुमच्या माझ्या जीवनाचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट काय असेल तर तो विचार असेल. एकच शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट बघा. फक्त मॅनेजमेंटवर जर तो आपण फोकस केला, मॅनेजमेंटचा जरी अभ्यास केला तरी शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटवर जरी आपण फोकस करून विचार करत अभ्यास केला आणि ते अंमलबजावणीत आणलं तर या जगामध्ये फार मोठा बदल तुम्ही आम्ही घडवू शकतो. आणि तो बदल घडविण्याची जबाबदारी आज तुमच्या माझ्यावर आहे. मित्रांनो, परिस्थिती फार वेगळी आहे. आज आपण या ठिकाणी डिग्रीचं शिक्षण जरी बाहेर घेऊन गेलो, हेरंब कुलकर्णी नावाचे सर एक पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. 2023ला त्यांनी एक सर्वे केला. पोरांनो सगळ्यांनी बारकाई नाही का, तुमच्या कामाचं आहे ते. तुम्हाला वाटलं आमच्या कामाचं तर काय सर, 2023ला हेरंब कुलकर्णी सरांनी एक सर्वे केला. त्या सर्वे मध्ये
भयानक पुढे आली. ती बाब अशी होती, त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वे केला. ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे काय? शहर सोडून बाकी सगळं. हे तुमचे नांदेड नंतर हे सगळं आसपासचा जो एरिया आहे तो सगळा ग्रामीण भागामध्ये, तालुका खाली मुखेडकडं, देगलूरकडं, बिलोलीकडं, कंधारकडं, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचा सर्वे केला. त्याच्यामध्ये त्यांना एक गोष्ट फार प्रामुख्याने लक्षात आली की 1000 जर एखाद्या गावात मुलं असतील, पण ते कोणत्याही फॅकल्टीचे असू दे, तर त्यातल्या फक्त 300च पोरायचे लग्न होईल. लय मोठं आव्हान आहे राजा चष्मा. तुम्ही हसू नका. त्या आव्हानाला खऱ्या अर्थानं पुढे कोण जात असेल तर तोच चाललाय मगापासून. हसण्याचा भाग सोडा. सर ते 700 पोरं कोण आहेत माहितीये? त्या रिपोर्ट मध्ये ते 700 पोरं हे शेतकऱ्याचे पोर आहेत. समजून घ्या भाग तुम्ही. ते 700 पोरं शेतकऱ्याचे पोर आहेत. त्यांनी सांगितलं की जे शेतकऱ्यांचे पोर आहेत त्यांचे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये लग्न होत नाहीयेत. त्याचं एकमेव रिझन काय? तर त्यांच्या आई वडील शेती आहेत, ते शेतकरी आहेत, ते शेती करतात. या कारणामुळे हे मी सांगत नाही, मी वकील माणूस आहे, मला खोटं बोलायला सुद्धा कागद लागते. म्हणजे एखादी केस कोर्टात खोटी लढवायची असेल तरी विदाऊट डॉक्युमेंट काहीच नाही. ते हिरम कुलकर्णीकरांनी सांगितलं, सरांनी सांगितलं. मग मला सांगा ते 700 पोरं कोण आहेत? तुम्ही गावात ऑब्झर्व करा. शेतकऱ्याचे पोरं आहेत. मग आज शिवरायच का आठवावे लागतात? तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या पहिल्या पत्रात लिहिलं, सैन्याला आदेश केला की स्वराज्याचा केंद्रबिंदू कोण असेल तर तो शेतकरी आहे. शिवाजी महाराज पुढे काय सांगतात की एखाद्या ठिकाणी तुमचा तळ पडेल, एखाद्या ठिकाणी तुमचा तळ पडेल, त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याची गंज असेल. वर्षभर कष्ट करून त्यानं पिकवलेलं ते त्याचं सगळं धान्य, त्याच्या गंज तिथं असतील, पेंड्या तिथं असतील, तर त्या ठिकाणाहून तुमचा तळ दूर टाका. का? तर एखादी थिंगी येईल, त्या गंजीवर पडेल, ती गंज पेटेल आणि शेतकऱ्याचं नुकसान होईल. का? तर शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. का? तर शेतकरी स्वराज्याचा केंद्रबिंदू आहे. शिवाजी महाराज त्याच्या पुढे लिहितात की एखाद्या ठिकाणी तळ पडल्यानंतर तुम्हाला वैरण लागेल, घोड्यांना सोबतच्यांना अन्नधान्य लागेल. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाल, त्या गंजीची वैरण काढून घेऊन याल. हे मी खपवून घेणार नाही. तर जर त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला आणि मोबदला दिल्याच्या नंतर जर त्याला वाटलं की मी हे दिलं पाहिजे तरच ते घ्या, अन्यथा त्या शेतकऱ्याला वाटेल अरे या शिवाजीपेक्षा मोगल तरी बरे. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा विना परवानगी हात लावू नका. हे शिवाजी महाराजांनी त्या पत्रात सांगितलं की परवानगी शिवाय शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा जाऊ नका. इतकी बारीक सूक्ष्म दृष्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होती. म्हणून स्वराज्याच्या त्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद नाही. म्हणून शिवाजींचंच शिवरायच का आठवावे लागतात फार महत्वाचं आहे. शिवराय आठवावे लागतात हा भाग वेगळा, पण शिवरायच का आठवावे लागतात? तर न्यायापुढे आपला परका कोणीच नाही. सावित्रीबाई देसाई बेलवडीच्या किल्ल्यावर वेळा पडला होता. सकुजीराव गायकवाड नावाचा शिवाजी महाराजांचा सरदार, सकुजीराव गायकवाडानं त्या 28 दिवस तो किल्ला लढवला. सावित्रीबाई देसाई नावाच्या त्या महिलेनं, वीरांगनेनं 28 दिवस सकुजीराव
गायकवाडांना प्रत्याक्रमण दिलं, त्याच्यासोबत युद्ध केलं. सकुजराव गायकवाडला 28 दिवस एकटी बाई झुंजत होती, एकटी. 28 दिवसाच्या नंतर 29व्या दिवशी सकुजराव गायकवाड तो किल्ला जिंकला. आणि किल्ला जिंकल्याच्या नंतर विजयाच्या उन्मादामध्ये सावित्रीबाई देसाई सोबत गैरवर्तन केलं. ही बातमी ज्यावेळेला शिवरायांना समजली, सकुजराव गायकवाडांना बोलावून घेतलं. सकुजरावाला वाटलं मी किल्ला जिंकलाय, त्या किल्ला जिंकल्याच्या त्या आनंदामध्ये तरी किंवा त्या मोहीम मी फतेह केली त्यामुळं तरी शिवराय मला माफ करतील, शिवाजीराजा मला माफ करेल. सकुजरावांना सांगितलं, सकुजराव एक वेळेस किल्ला जिंकला नसता तरी चालला असता, एक वेळेस तो किल्ला स्वराज्यात आला नसता तरी चालला असतं, एक वेळेस तुम्ही हरला असतात ना तरी चाललं असतं. पण स्त्री ही स्वराज्यामध्ये स्वराज्यातल्या प्रत्येकाच्या घरातली देवता आहे. तुम्ही तिच्यासोबत चुकीचं वर्तन करायचं नव्हतं. सकुजराव म्हटला महाराज माफ करा. महाराज म्हटले माफी नाही. जो न्याय रांझाच्या पाटलासोबत झाला तोच न्याय सकुजराव गायकवाडासोबत झाला. त्याचे हातपाय कलम केले, गाढवावरून धिंड काढली आणि सांगितलं की न्यायापुढं परका जवळचा आपला लांबचा हा कोणीच नसतो, न्याय सर्वांना समान असतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या निर्णयात आणलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणलं. एव्हरीवन इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ. कायद्यापुढे सगळे शिवाजी महाराजांनी अंमलात आणलं आणि त्याला संविधानिक स्वरूपात कुणी आणलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. म्हणून ही महापुरुषांची लाईन आहे. याचं कारण हे आहे, शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी कधीच बघितलं नव्हतं, पण शिवाजी महाराजांना गुरु मानून महात्मा फुलेंनी काम केलं. ही महाराष्ट्राची, पुरोगामी महाराष्ट्राची ही एक चळवळ आहे, ही आपण समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी सांगितलं की न्यायापुढं लांबचा प्रकार कोणी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते अंमलबजावणीत आणलं आणि तेच अंमलबजावणीत आणल्यामुळं आज त्या ठिकाणी असणारे तुम्ही आम्ही त्याच भारतीय संविधानाच्या मुळे एकत्रित या ठिकाणी बसलेलो आहे. शिवरायच का आठवावे लागतात? तर शिवरायाचं आठवायचं कारण हे की ते शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बद्दल इतक्या बारकाईने विचार करायचे. आज शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये आंदोलन करण्यासाठी येऊ दिलं जात नाही. याच्यावर आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक युवकांनी विचार केला पाहिजे. म्हणजे हा तोच शिवरायांचा महाराष्ट्र आहे का? आज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. इथं आपण जवळपास सगळे शेतकऱ्यांच्या पोर आहेत. हात वर करा, कोण शेतकऱ्याचं पोरग नाही? पोरगी बी सगळेच ना, आपण सगळे शेतकऱ्यांच्या आपण पोर आहेत. आपल्या बापाकडे बघा बरं एकदा. पेट्रोलचा भाव काय झालाय आता? पल्सरवाले तर फुकटात मेले बाबा. सगळ्यात चांगले दिवस प्लॅटिनावाल्याचे सध्या. हे पण मला एक सांगा, 5 वर्षापूर्वी सोयाबीनचा जो भाव होता त्याच्यात आज काय वाढ झाली का? झाली का? पण 5 वर्षापूर्वी सोयाबीनचं जे गोड तेल आपण खातो, खायचं तेल, याच्यात वाढ झाली. 5 वर्षापूर्वी आपल्या अंगावरच्या कपड्यांचा भाव बघा, पण शेतकऱ्याच्या कापसाचा भाव वाढला का? मग शिवरायच का आठवावे लागतात? तर शिवाजी महाराज सांगतात की सर्वांस पोटास लावणे. शेतकऱ्यांपासून ते स्वराज्यात असलेला प्रत्येक जण हा पोटास लागला पाहिजे, तर स्वराज्य वाढेल, तर स्वराज्य टिकेल. ही एक वेगळी विचारधारा शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये उभी केली, महाराष्ट्रासमोर उभी केली. म्हणून आज 400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्याला मोठ्या संख्येनं सहभागी होऊन साजरी करावी वाटते. नव्हे आपल्यालाच नाही तर जगभरामध्ये साजरी होते. त्याचं कारण काय असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत.
शेवटचं एक तुम्हाला सांगतो. युवक मित्रांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की शिवरायांकडून आम्हाला काय शिकायचंय. जाऊ द्या, 14 तारीख गेली, आता सोडून द्या, खचून जायचं नाही. शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं माहितीये सगळ्यात? तर शून्यातून सुद्धा परत कसं उभं राहायचं. स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करत असताना जवळची अनेक लोक खर्ची पडली. स्वराज्य निर्माण झालं आणि स्वराज्य निर्माण झाल्याच्या नंतर तह करावा लागला. कोणता तह? मिर्झा राजे जयसिंग सोबत तह करावा लागला. स्वराज्यामध्ये जे सर्व काही होतं ते सर्व द्यावं लागलं. तह झाला. स्वराज्यामध्ये उरला होता शून्य. हा शून्य उरलेला असताना सुद्धा एक साधा गड किल्ला सुद्धा शिवाजी राजांच्या स्वराज्यात उरला नव्हता. प्रमुख 23 किल्ले जे रक्त सांडून उभा केले होते, मिळवले होते, ते परत द्यावे लागले. किती मोठं नैराश्य आलं असेल. एक वर्ष वाईडी पडलं तर किती टेन्शन येते. तुम्ही तर एवढ्या रडता. माझी चूकच नव्हती, मी त्यांना म्हणले होते, मी फार बरोबरच लिहिलं, ते सरनीच मार्क तसे दिले, पप्पा माझी काही चूक नाही, आमचं चालतंय आपलं, हे नाही जमलं पुढच्या वेळेस काढतो. पण ते टेन्शन घेता का नाही? म्हणजे बी पॉझिटिव्ह. अरे बाबा, म्हणजे सकारात्मक राहा. असं म्हणजे मनाला वाटतं की नाही आपला विषय गेला किंवा मार्क्स कमी पडले, किती आपण खचून जातो. शिवाजी महाराजांच्या सगळे किल्ले द्यावे लागले होते, सगळं काही गेलं होतं, तरी देखील ते परत नव्यानं उभं केलं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 गडकोट त्याच्यानंतर स्वराज्यामध्ये उभे राहिले. याला म्हणतात शून्यातून परत उभं राहिलं. सगळ्यात महत्वाचं सांगतो, शिवरायच का आठवावे लागतात माहितीये? वयाच्या 8व्या वर्षी 10व्या वर्षी मला आयुष्यात काय करायचंय हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. सगळ्यात महत्वाचं काय असेल शिवचरित्रातून घ्यायचं तर त्या वयात शिवाजी महाराजांना माहिती होतं मला काय करायचंय. म्हणून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतली आणि एक पत्रामध्ये लिहिलं, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. वयाच्या 8व्या वर्षी शिवाजी महाराज म्हणतात, अरे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे. 8व्या वर्षी शिवाजी महाराजांना माहितीये मला आयुष्यात काय करायचंय. वयाच्या 8व्या वर्षी शिवाजी महाराजांना माहिती आहे की मला स्वराज्य निर्माण करायचंय. 8व्या वर्षी महाराजांचं विजन क्लिअर आहे आयुष्याचं. 8व्या वर्षी महाराजांचं चित्र आयुष्यातलं स्पष्ट आहे काय करायचंय. म्हणून 52 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वराज्य इतक्या उंचीला घेऊन जाता आलं. तुमची सुरुवात किती लवकर आहे याच्यावर ते ठरतं. हे फार बारकाईने तुम्ही समजून घ्या की जोपर्यंत आपण स्वतःला क्लिअर करत नाहीत आपल्याला पुढे काय करायचंय, म्हणजे इंजिनिअरिंगला आलता आणि परत गावाकडे जाऊन शेती करायला, तर हा ताळमेळ कुठेतरी बसत नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून काय आहे, राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे, राज्य झालं पाहिजे. वयाच्या 8व्या-10व्या वर्षी शिवाजी महाराजांचं आयुष्याचं चित्र क्लिअर आहे की मला आयुष्यात हे करायचंय. त्याच्यामुळे शिवचरित्रामधून जर सगळ्यात मोठी प्रेरणा काय घ्यायची असेल तर आपण घेतलेला निर्णय हा ताकदीनं पुढे घेऊन जाऊन तो यशस्वी करणं हे शिवचरित्र आपल्याला सगळ्यात मोठं शिकवतं. म्हणून शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं, जिजाऊंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते अंमलात आणण्याचं कारण म्हणजे सुरुवात लवकर होती. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो तुम्हाला की आपण काय विचार करतो याच्यावर आपलं भविष्य काय हे ठरत असतं. आणि तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या सोबत घडणार आहे. तुम्ही जे घडता तुमच्या सोबत जे घडणार आहे
त्याच पद्धतीनं तुमची दिशा पुढे होणार आहे. त्याच्यामुळे शिवचरित्र अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही महापुरुषांचं चरित्र अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते ज्या दिशेनं गेले तर त्या दिशेची स्पष्टता जशी त्यांच्या आयुष्यामध्ये होती तशी ती स्पष्टता आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने जमलात, सगळ्या उत्साहानं जमलात, सगळेजण वरी पण सगळेजण बसलेले आहेत. पण तुमची अडचण अशी झाली की तुम्हाला खाली काहीच बघता येईल नाही. किती लोक जमले, खाली जेवढा मोबाईल आहे तेवढाच वर मोबाईल. मी असं म्हणतो सर, बहुतेक कॉलेजमध्ये हे घडत नाही. बऱ्याचदा म्हणजे ऑडिटोरियम हॉल फार मोठा असतो पण इथलं वेगळेपण आहे की ज्यांना खुर्च्या मिळाल्या नाहीत ते खाली बसलेत, ज्यांना खाली बसायला जागा भेटली नाही ते पाठीमागे उभा आहेत, ज्यांना वर जर जागा बसायला भेटली त्याबद्दल सगळेजण वर बसले. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी सर्व मावळ्यांनी टाळ्या वाजवून द्या, टाळ्या. सोपं आहे काय? 1.5 तास झाला का सर? किती वेळ झाला? अजून 1 तास घेऊ. काय झालं? चष्मा काहीतरी म्हणला ना? लय जणांनी चष्मे घातले. डोंट टेक पर्सनल. आपलं मलाच माहित नव्हतं कोण बोलत होतं. मी आपला ते चष्मा म्हणलं चष्मा. तर एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलात त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. या ठिकाणी मला आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं या शिवरायांच्या विचाराचा जागा करत असताना त्या बाबतीतचा एक तरी विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये अंमलबजावणी करत असताना त्या जर दिशेनं आपण गेलो तर निश्चित ती दिशा बदलविण्याचं काम तुमच्या माझ्या माध्यमातून होईल. तुम्ही आम्ही सर्वजण पदवीचं शिक्षण या ठिकाणी घेत असताना ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये इथल्या प्रत्येकावर एक वेगळी जबाबदारी होती तशी तुमची माझी सुद्धा हे राष्ट्र घडविण्यामध्ये, हा देश घडविण्यामध्ये एक तुमच्या माझ्यावर वेगळी जबाबदारी आहे. ह्या शिवजयंतीच्या निमित्तानं ती जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्याल येऊन एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या माझ्या सहित ती जबाबदारी खांद्यावर घेऊन लीला पार पाडून या देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपल्या सर्वांचं योगदान आपण द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ.